साळुंखे हायस्कूलमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न. हरिपूर दिनांक 21 येथील न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित महापूर प्रवण क्षेत्रातील शाळा श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूल येथे जिल्हाधिकारी कार्यालय सांगली आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या डॉक्टर स्नेहल कनिचे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सांगली यांच्या वतीने NDRFचे तथा राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण नुकतेच पार पडले। या प्रशिक्षणामध्ये NDRF टीम 5J चे प्रमुख इन्स्पेक्टर जयकुमार मौर्य, हवालदार अभिजित पवार, प्रकाश क्षीरसागर, मनोज वाघमाले, गोकुळ भापकर, दत्तात्रय मगर व जवान महेश साळुंखे यांच्यासह एकूण 13 जवानांच्या पथकाने दृकश्राव्य माध्यमाद्वारे विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती कोणत्या, मानवनिर्मित आपत्ती कोणत्या हे स्पष्ट केले। अशा आपत्ती प्रसंगी स्वतःच्या जीविताची आणि इतरांच्या जीविताची आपण काळजी कशी घ्यावी, बचाव कार्य कसे करावे, अतिवृष्टी, महापूर, त्सुनामी, भूकंप, आग, अपघात या प्रसंगी घ्यावयाची खबरदारी, आपत्कालीन परिस्थितीतील शोध आणि सुटका पद्धती, प्रथमोपचार पद्धती याबद्दल या जवान टीमने विद्यार्थी सेवकांना प्रशिक्षण दिले। तसेच हृदयविकारासारख्या रुग्णांना CPR तथा कृत्रिम श्वासोच्छवास कसा द्यायचा, रक्तस्राव कसा थांबवावा, अपघातग्रस्त रुग्णांना मदत कशी करावी, आग कशी विझवावी याची प्रात्यक्षिके दाखवली। त्याप्रमाणे ती विद्यार्थ्यांकडून व शिक्षकांकडून करून घेतली। मुख्याध्यापक श्री राजकुमार हेरले यांनी सर्वांचे स्वागत केले। विठ्ठल मोहिते यांनी प्रास्ताविक तर सौ संध्या गोंधळेकर यांनी आभार मानले। यासाठी उपशिक्षणाधिकारी श्री गणेश बांबुळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। या प्रशिक्षणात इयत्ता 5वी ते 10वी चे विद्यार्थी, सर्व शिक्षक व सेवक सहभागी झाले होते।